नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आणि आगामी काळामध्ये होणारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी या विषयासंदर्भात बोलणार आहोत। आता लगेच कमेंट बॉक्समध्ये येऊन लगेच निगेटिव्ह कमेंट करू नका की अहो आणखीन 2017 ची शिक्षक भरती पूर्ण झाली नाही, त्यानंतर आता चालू असलेली शिक्षक भरती ती सुद्धा पूर्ण झाली नाही, फक्त 11,085 विद्यार्थ्यांचे रिझल्ट लावले, त्यानंतर कन्वर्टेड राऊंड लावला नाही, विथ इंटरव्ह्यू राऊंड सुद्धा लावला नाही आणि लगेच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा आणि तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं घेऊन बसलेला आहात। तर हा व्हिडिओ अशांसाठी बिलकुल नाहीये। कृपा करून तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल। हा व्हिडिओ कुणासाठी आहे तर जे शिक्षक पात्रता परीक्षा 2021 पास झालेले नाही आहेत काही कारणास्तव आणि आजपर्यंत जे शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले नाही आहेत, हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे। हा व्हिडिओ कुणासाठी आहे जे शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्राची CTET ही परीक्षा पास झालेले नाही आहेत व ही परीक्षा पास न झाल्यामुळे ते शिक्षक भरती या प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहेत, ते शिक्षक भरती या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकलेले नाही आहेत। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। आता संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात असू द्या की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी ही होणार आहे म्हणजे होणार आहे, याची तारीख लवकरच कळेल, पण त्याच्या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालय म्हणजे सध्याचे संभाजीनगर या खंडपीठामध्ये एक याचिका आहे। कुठली की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप जाहीर करा। आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही वर्षातून 2 वेळा घ्यायचं आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 1 वेळा, पण अशा गोष्टी घडत नाहीये। मग त्याच्या संदर्भातच न्यायालयामध्ये एक याचिका आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप जाहीर करायला शासनास सांगितलेलं आहे कोर्टाने। मग त्याच्या संदर्भात मग 5 एप्रिलला हा रोडमॅप येणार आहे। मग याच्यावरून स्पष्ट होऊन जाईल की आगामी काळामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी ही होणार आहे म्हणजे होणार आहे। कुणीही काही म्हणलं कितीही म्हणलं तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, होणारच आहे। 2017 ची भरती चालू होती, पूर्ण झाली नव्हती, तरी सुद्धा दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली ना, आणि आता जी काही दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली, शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू आहे, ही तर पूर्ण होणारच आहे। तसंच त्याच पद्धतीने तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा सुद्धा होईल आणि त्याची भरती सुद्धा लवकर पूर्ण केली जाईल दुसऱ्या टप्प्यामध्ये। त्यासाठी 20,000 जागांची वेगळी तरतूद आहे। 20,000 जागा ह्या तिसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीद्वारे भरल्या जाणार आहेत, हे लक्षात असू द्या। कुणीही काहीही म्हणू, ह्या गोष्टी घडणार आहेत तर घडणारच आहेत, कारण न्यायालयामध्ये पण याचिका दाखल आहे, तशीच सुमोटो याचिका सुद्धा आहे, वेगवेगळ्या याचिका आहेत। त्या दृष्टिकोनातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सगळी चालू आहे आणि 5 तारखेला आपल्याला रोडमॅप पाहायला भेटेल आणि त्यापूर्वी आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी। असो, आता आपण पुढे जाऊ। तर आता जवळजवळ सर्व ज्ञात झालेलं आहे की आगामी काळामध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे। ती फेब्रुवारीमध्ये होणार होती, पण IBPS ला भाषाचा प्रॉब्लेम होता, ते वेगवेगळ्या भाषेमध्ये परीक्षा घेऊ शकत नव्हते, म्हणून ते IBPS न परीक्षा घेतली नाही, त्यांच्याकडून काढण्यात आली। मग जे काही आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ आहे यांच्या मार्फतच आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे हे जाहीर झालं आणि तेही हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे हेही जाहीर झालं। मग आता त्या दृष्टिकोनातून आता सध्या मे मध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती, पण आचारसंहिता लागली, निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढे गेलेली आहे। मग हे पुढे गेल्यामुळे आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा
पास करण्यासाठी खूप अवधी भेटलेला आहे। मग या अवधीचा फायदा घेण्यासाठीच आपण आता शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात पर्व दुसरे चालू करत आहोत। म्हणजे आजच्या या व्हिडिओपासून आपण शिक्षक पात्रता परीक्षेचं पर्व दुसरं चालू करत आहोत। पर्व पहिलं हे आपण 2021ला चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नोट्स वेगवेगळे व्हिडिओज टाकले होते। त्याच्या माध्यमातून खूप जणांना फायदा झाला। त्याच्यामध्ये खूप जण टीईटीची परीक्षा पास झाले व परीक्षा पास केल्यामुळे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली आणि त्याच्या मार्फत पहिली जी विनामुलाखतची यादी लागली त्याच्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे टीईटी पास करून म्हणजे नव्याने सध्याची टीईटी पास करून हे लागलेले आहेत आणि आपलं शिक्षक पात्रता परीक्षेचं पर्व पहिले हे यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपण आजच्या या व्हिडिओपासून पर्व दुसरे चालू करत आहोत। मग आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही लागलात का नाही? मी अद्याप लागलेलं नाही। पहिला जो राऊंड झालेला आहे विनामुलाखतचा त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं नाहीये, पण जो काही आता कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन होणार नाही हे मला माहिती आहे, कारण कन्व्हर्टेड राऊंडमध्ये माझ्या विषयाच्या जागा बिलकुल नाही आहेत। पण जी काही विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतची यादी लागणार आहे त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर राहिलेला 10% पात्र गैरहजर यांचा सुद्धा राऊंड होईल, त्याच्यामध्ये तर 100% होऊन जाणार आहे। त्यामुळे काळजी नसावी, माझं सिलेक्शन लवकरच होणार आहे। पण आता आपण शिक्षक पात्रता परीक्षेचं दुसरं पर्व चालू करत आहोत। मग या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पर्व दुसऱ्यामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओज टाकणार आहोत, पण तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे का गरजेचं आहे हे सर्वप्रथम आपण पाहूत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं खूप अवघड आहे। 2013 पासून खूप जण ट्राय करत आहेत, अद्यापही पास झाले नाहीत। वेगवेगळे क्लास लावले, वेगवेगळ्या नोट्स पाहिल्या, वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला तरी सुद्धा निघत नाहीये। मग परीक्षा पास न झाल्यामुळे ते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देऊ शकले नाहीत, मग या शिक्षक भरतीपासून लांब राहिले। मग आता शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं किती गरजेचं आहे कळाले असेल। शिक्षक पात्रता परीक्षा पास नसाल तर शिक्षक भरतीमध्ये सहभागी होता येत नाहीये, भविष्यामध्ये शिक्षक होताच येणार नाहीये, कारण शिक्षक पात्रता परीक्षा पास असणं मस्ट आहे। आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ही शिक्षक पात्रता परीक्षा एकदा पास केली की याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे। पूर्वी 7 वर्ष होती, पण आता ही लाईफ टाईम केलेली। टीईटी पास असाल तरच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देता येते, हे क्लिअर झालं। आणि त्यातल्या त्यात आणखीन महत्त्वाचा मुद्दा जो की लेटेस्ट मुद्दा चालू आहे 55-60% हा मुद्दा लागू झालेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा मुद्दा येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आणि त्यानंतर पवित्र प्रणालीमध्ये सुद्धा लागू होणार आहे। त्या दृष्टिकोनातून परत एकदा शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे का? जर तुम्ही कास्टचा लाभ घेत असाल आणि कास्टचा लाभ घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा पास झाला असाल तर तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा देऊन पवित्र पोर्टल मार्फत जी आपली निवड यादी लागते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कास्टमधूनच सिलेक्शन होईल। जर ओपनच्या कॅटेगरीमधून तुम्हाला सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची टीईटी ही 90+ मार्क घेऊनच पास व्हायला हवी, तरच तुम्ही ओपन कॅटेगरीचं मेरिट क्रॉस करून तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये लागू शकता। असा नवीन नियम आहे, कारण जर पहिल्यांदा जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये टीईटी पास होताना आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पास देऊन पवित्र पोर्टलमध्ये तुम्ही मेरिटमध्ये जरी आलेला असाल तर तुमचं सिलेक्शन कास्टमधूनच, आणि ही अट आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आगामी भरतीमध्ये सुद्धा लागू होणार आहे, असं समजूनच चालायला हवं। त्या दृष्टिकोनातून ही टीईटी पास होणं मस्ट आहे। हा झाला 55-60चा मुद्दा। असे एवढे कारण आहेत त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे आपल्या चॅनलवर महत्त्वाच्या नोट्स व्हिडिओ आणि जी सिरीज चालू करत आहोत याच्यातून तुम्हाला कोणताही क्लास लावायची आवश्यकता लागणार नाहीये। क्लास न लावता शिक्षक पात्रता परीक्षा पास होणार म्हणजे होणार याची गॅरंटी मी देतो। आता मी सुद्धा 2 वेळा पास झालेलो आहे, पहिल्यांदा 19ला दिली, पुन्हा 21ला दिली, पास झालेलो आहे, त्यामुळे काय वाद नाहीये।
तुम्हीही पास होचाल. फक्त ज्या काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत फक्त ते समजून घ्यायचं काम आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे काय बदल झालेले आहेत ते सुद्धा आपण आता डिस्कस करू. आता येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा आहे ती पेपर 1 पहिली ते 5वी, पेपर 2 6वी ते 8वी आणि नव्यानं आणखीन एक पेपर सुद्धा येऊ शकतो. कोणता? 9वी ते 12वीचा. म्हणजे 9वी ते 12वीचा जर पेपर आला रे आला, ही चांगली ही गोष्ट आहे आणि धोक्याची ही गोष्ट आहे. आता 9वी ते 12वीचा जर पेपर आला म्हणजे TET 3, तर मग TETची परीक्षा झाल्यानंतर TET 3 झाल्यानंतर TET 3 मध्ये पास झालेले उमेदवारच फक्त 9वी ते 12वीसाठी क्वालिफाय असणार आहेत. म्हणजे जे काही मागच्या वेळेसचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा TETचा तिसरा पेपर पास करूनच येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीद्वारे म्हणजे येणाऱ्या पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे म्हणजे शिक्षक भरतीमध्ये 9वी ते 12वीला क्वालिफाय व्हायचं असेल तर TETचा तिसरा पेपर पास करूनच यावं लागेल. जर ही TET 3 आली तर, नाही तर मग 9वी ते 12वीला तुम्ही तुमच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार पास होऊन जाचाल. हे असं आहे. आता जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे ती येणारच आहे. तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणारच आहे. तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आता आजपासून एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, पर्व दुसरे. आता शिक्षक पात्रता परीक्षेमधले महत्त्वाचे बदल काय आहेत ते तुम्हाला परत एकदा सांगतो. ही ऑफलाईन आहे. 9वी ते 12वीसाठी नवीन TET येऊ शकते. एकदा TET पास झालं तर याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. आणि आणखीन महत्त्वाचं, पहिली ते 5वीसाठी BEd वाले पात्र नसणार आहेत. भलेही तुमचं BEd झालेलं असेल आणि तुम्ही पहिली ते 5वीचा TETचा पेपर देत असाल तर देऊ नका. ते तुमच्यासाठी फायद्याचं नसणार आहे. कारण पहिली ते 5वीला BEd वाले पात्र नाहीतच. BEd वाले 6वी पासून पुढे पात्र आहेत. त्यांच्यासाठी TET 2 आणि TET 3 असेल भविष्यामध्ये. TET 2 तर क्वालिफाय करणं गरजेचंच आहे. आता एकदम शेवटी एकदम फास्टमध्ये सांगून जातो की आता सुरुवात कशी करावी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल. आता बऱ्याचशा चॅनलवर बरेचसे क्लासवाल्यांनी ॲड्स जाहिरात वगैरे चालू करायला गेलं. तर आमच्या क्लासेसचे एवढे विद्यार्थी लागले, तमुक विद्यार्थी झाले, मागच्या TETच्या वेळेस एवढे लागले, त्यांचं मार्केटिंग चालू झालं असेल. मग प्रश्न पडला असेल की आता हा क्लास लावू का तो क्लास लावू, कोणता क्लास साहजिक आहे प्रश्न पडणारच. कारण TETची परीक्षा ही पास किती होतात? 1%, 2%, हार्डली 2.5%. ह्याच्यावरती आपली TETची परीक्षा पास करणारे नाहीतच. त्यामुळे साहजिक प्रश्न पडतो, एवढा पेपर अवघड असताना मग क्लास लावा का नको. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मराठी जमत असेल, इंग्लिश जमत असेल आणि त्यातल्या त्यात गणित थोडंफार जमत असेल तर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी क्लास लावायची अजिबात गरज नाही आहे. घरी बसून 2 ते 3 महिने एकदम व्यवस्थितपणे अभ्यास केला ना, शिक्षक पात्रता परीक्षा ही आराममध्ये निघून जाते. ती कशी निघून जाते, काय निघून जाते ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने नोट्स वगैरे पाहून ते करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मराठी थोडंफार चांगलं जमत असेल, इंग्लिशसुद्धा चांगलं जमत असेल आणि गणितसुद्धा थोडंफार जमत असेल तर क्लास बिलकुल लावू नका. क्लासमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते ढेकळं परीक्षेमध्ये येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मानसशास्त्र अवघड आहे, मानसशास्त्राचं कसं करावं. तर मानसशास्त्राची बिलकुल टेन्शन घेऊ नका. मानसशास्त्राचा पेपर 1 30 मार्क आणि पेपर 2 30 मार्क असे 60 मार्क, 60 पैकी 55 ते 56 मार्क्स घेऊन देण्याची जिम्मेदारी माझी असेल आणि ते मी तुम्हाला एकदम परफेक्ट करूनच घेतो तुमचं. त्यामुळे त्याची काय काळजी करू नका. आता तुम्हाला एवढं सांगून ही क्लास लावायची असेल तर लावू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक पात्रता परीक्षा पास करायला क्लास लावायची बिलकुल ही गरज नाही आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एकदम नोट्सचे व्हिडिओ टाकणार आहोत. त्या ह्याच्यामधून तुम्हाला मानसशास्त्राची 60 पेपर 1चं 30 मार्क, पेपर 2चं 30 मार्क, 60 पैकी 56 मार्क्स तर मिळून जातील याची गॅरंटी मी देतो. राहिला प्रश्न मराठीचा, तो तुम्हीच करायला पाहिजे. इंग्लिशचा तो सुद्धा तुम्हीच करायला पाहिजे. गणित जमत असेल तर एकदम व्यवस्थितपणे 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप एवढं करा आणि जे काही प्राथमिकचं पुस्तक आहे ते त्याच्यातले गणित सोडवा आणि जे काही पूर्वीचे गणिताचे पेपर आहेत तेवढं करा. ह्याच्या बाहेर TETला गणितामध्ये विचारलं जात नाहीये. मग राहतो प्रश्न कशासाठी, पेपर 1ला परिसर अभ्यास आहे. मग परिसर अभ्यासासाठी इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, मग हे विषय विचारलं जातं त्याच्यामध्ये. मग त्यासाठी क्लास लावायची गरज आहे का? त्याच्यासाठी सुद्धा क्लास लावायची बिलकुल गरज नाहीये.
मग आता राहिला पेपर 2. पेपर 2 मध्ये सुद्धा मराठी आहे, इंग्लिश आहे. जमत असेल तर त्यांचे क्लास लावू नका. मग त्या पेपर 2 मध्ये गणित आणि विज्ञान असतो. गणित 30 मार्काला आणि विज्ञान 30 मार्काला असतो. मग याच्यासाठी सुद्धा क्लासेस घेतात, तर याच्यासाठी सुद्धा क्लास लावायची आवश्यकता नाहीये. मग राहिला प्रश्न सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र 60 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये इतिहास 30 मार्क आणि भूगोल 30 मार्क असे मिळून 60 मार्क असतात. मग इतिहास भूगोलसाठी सुद्धा क्लास असतात, त्याचे क्लास घेतले जातात. आणि त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं? महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्र स्वतंत्र होईपर्यंत. भारताचा भूगोल प्राचीन, अर्वाचीन, मग चालू, आधुनिक, मध्ययुगीन असा सगळा भारताचा भूगोल, इतिहास सगळं शिकवलं जातं. त्याच्यातलं आपल्या परीक्षेमध्ये ढेकळं येतं. हो, आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जातं ते पाहणं गरजेचं असतं. क्लासवाले पेपरचा अभ्यास करत नाहीयेत. पूर्वीचे जे काही पेपर आहेत, हा प्रश्न कुठून कुठला विचारलेला आहे त्याचा काही अभ्यास करत नाही. त्यांचं एक स्ट्रक्चर, एक डाटा फिक्स असतो. त्यांची एक CD म्हणजे कॅसेट फिक्स झालेली असते. हां, पोलीस भरती असो, स्पर्धा परीक्षा असो, तलाठी असो, सरळ सेवा असो, शिक्षक पात्रता परीक्षा असो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असो, PSIची असो, STIची असो, कुठलीही परीक्षा असो, त्यांचा साचा, त्यांचा डाटा, त्यांची कॅसेट फिक्स असते. महाराष्ट्राचा भूगोल ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, भारताचा भूगोल ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्राचा इतिहास ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, भारताचा इतिहास ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत. सगळ्या परीक्षेला ते तसंच शिकवतात, फक्त कमी जास्त करतात. हे असलं आपल्या TETला अजिबात येत नाहीये. ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यामुळं क्लास लावायची बिलकुल गरज नाहीये. मग आता आपली लागली सिरीज चालू होणार आहे आणि तेही सगळे व्हिडिओ आपण YouTubeवर टाकणार आहोत. मग आता प्रश्न पडला असेल की सुरुवात तरी काय करावी? प्रश्न पडलाय ना, काळजी करू नका. सुरुवात करायची ना एकदम साधे सरळ. पहिल्यांदा एक गोष्ट करा. जे काही 2013 पासूनचे आतापर्यंतचे पेपर झालेले आहेत ते सगळेच्या सगळे पेपर गोळा करा. मग आता गोळा कसे करायचे? मार्केटमध्ये जायचं, पुस्तक भेटते 2013 पासूनच्या आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचं. फक्त त्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक घ्यायचं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघायचं, प्रश्न वाचायचे आणि त्याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त वाचायचं, समजायचं प्रश्न कसे विचारलेले आहेत, बस एवढंच करायचं. दुसरी पद्धत, दुसरा टप्पा काय करायचा? तर हे प्रश्न वाचून झाल्यानंतर दुसरा टप्पा हे करायचं, प्राथमिकची पुस्तकं 3री पासून ते 12वी पर्यंत एवढे गोळा करायचे. 3री पासून 12वी पर्यंतचे गोळा करायचे. पहिल्यांदा फक्त गोळा करून ठेवा. तर कुठले? चालू अभ्यासक्रमाचे का? तर हो, चालू अभ्यासक्रमाचे. कुठले? जे काही इतिहासचे आहेत ते सगळे चालू अभ्यासक्रमातले. पण भूगोलचा जो आहे तो भूगोलचे हे पुस्तक हे पूर्वीच्या अभ्यासक्रमाचे, सध्याच्या अभ्यासक्रमाचे भूगोलाचे पुस्तकं काहीही कामाचे नाहीयेत. लिहून घ्या. जुने भेटले तर ठीक आहे, ते मिळू. आपण नवीन आहेत ना, नवीन सुद्धा वाचा. 10वीला जो काही भूगोल आहे तो भारत आणि ब्राझीलचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यातलं परीक्षेला काहीही विचारत नाहीयेत. भारत आणि ब्राझील त्याचा एकच धडा जुन्या पुस्तकामध्ये आहे, त्याच्यातले ढिगाराभर प्रश्न आतापर्यंत पडलेले आहेत. फक्त जुन्या पुस्तकावर लक्ष केंद्रित असू द्या. जुने पुस्तकं गोळा करा. 2 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं? मार्केटमधून 2013 ते आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक आणायचं होतं. त्यानंतर फक्त प्राथमिकचे 3री पासून ते 12वी पर्यंतच्या पुस्तकं गोळा करायचे. हे 2 टप्पे करा. ह्याच्यामध्ये नंतर काय काय करायचं ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि परत एकदा सांगतोय, शिक्षक पात्रता परीक्षा पास करायला क्लासची आवश्यकता नाहीये. आणि आणखीन एक महत्त्वाचं, आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही आचारसंहिता झाल्यानंतर जून ते जुलैच्या दरम्यान 100% झालेली असेल. आणि त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा 3री ही सुद्धा होणार आहे. आणि त्या संदर्भात कोर्टामध्ये याचिका सुद्धा टाकलेली आहे. आणि त्याचा रोडमॅप हा एप्रिलपर्यंत येणं, म्हणजे 5 एप्रिलला येणार आहे. त्यानंतर पुढलं चित्र क्लिअर होईल. त्यामुळं आता जास्त दुर्लक्षात करू नका. कुणाला जागा भेटली, ह्याला तिकीट भेटलं का नाही, त्याला तिकीट भेटलं का नाही, हा निवडून येणार का नाही, तो निवडून येणार का, ह्याचा प्रचार करू का, त्याचा प्रचार करू, असल्या भानगडीत पडू नका. फक्त आणि फक्त आता फोकस एकच असलं पाहिजे, शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे. तर ठीक आहे, असो, जेवढं काय सांगायचं ते सगळं व्यवस्थितपणे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेचं पर्व 2रं चालू झालेलं आहे. आणि जो काही नंतरचा व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेचं एकदम स्ट्रक्चर
फेम टू फेम आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेची एकदम हे करून टाकू, पोस्टमॉर्टमच करून टाकू. फक्त एकदा स्ट्रक्चर जर बघितलं ना त्या स्ट्रक्चरमधून 50% अभ्यास होऊन जातो. तर ठीक आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेचं स्ट्रक्चर पाहू. त्याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि त्याच्यामध्ये नंतर CTETचा जो आहे याच्यामध्ये काय जो डिफरन्स आहे तो सुद्धा आपण त्याच व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये कुठल्या TETच्या स्ट्रक्चर व्हिडिओमध्ये.